नमस्कार मित्रांनो. ऑपरेशन थिएटरमध्ये मुलगा जीवन मरणाची झुंज देत होता आणि त्याच वेळी घरातून आलेल्या एका फोनने एका आईसमोर असा निर्णय ठेवला, ज्यामुळे वर्षानुवर्ष लपलेलं एक भयंकर सत्य समोर येणार होतं. त्या एका निर्णयाने नेमकं काय बदललं, चला जाणून घेऊया. माझा मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये नेला गेला होता. मी रुग्णालयाच्या बाहेर हात जोडून देवाकडे एकच प्रार्थना करत होते की माझा मुलगा सुखरूप परत यावा. तेव्हाच माझ्या फोनची घंटी वाजली. स्क्रीनवर माझ्या जाऊबाईंचं नाव चमकत होतं. मी कापत्या हातांनी फोन उचलला. तिकडून तिचा थंड आवाज आला, आत्ताच्या आत्ता घरी ये, पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे. मी रडत रडत म्हणाले की ताई, माझा मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्याची प्रकृती गंभीर आहे. पण तिने एक क्षणही न थांबता म्हटलं की आधी पाहुण्यांची व्यवस्था कर, मुलाला नंतरही पाहता येईल. तिचे ते शब्द माझ्या छातीत एखाद्या धारदार चाकूसारखे उतरले. त्या क्षणी मी असा निर्णय घेतला, ज्याने केवळ माझंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. पण त्या निर्णयापर्यंत पोचण्याची कथा इतकी दुःखद होती की जर मी त्या दिवशी जिवंत राहिले नसते तर कदाचित आज ही कथा कोणालाही सांगू शकले नसते. माझं नाव सुनंदा आहे. माझं लग्न या घरात झालं तेव्हा मी कधीच कल्पना केली नव्हती की एक दिवस मला माझ्या स्वतःच्या मुलामध्ये आणि माझ्या आत्मसन्मानामध्ये निवड करावी लागेल. माझे माहेरचे लोक साधे होते. बाबा शाळेत क्लार्क होते आणि आई शिवणकाम करून घर चालवण्यात त्यांना मदत करायची. त्यांनी मला नेहमी शिकवलं होतं की नातेसंबंध जपण्यासाठी थोडं झुकावं लागतं, पण इतकं सुद्धा नाही की माणूस स्वतःच तुटून जावा. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा सासरी आले तेव्हा सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं. सासूबाईंनी हसत हसत माझी आरती ओवाळली. सासरेबुवांनी आशीर्वाद दिला आणि माझा नवरा राहुलने माझा हात धरून म्हटलं की आता हे तुझं घर आहे. त्यावेळी मला वाटलं की खरंच माझं आयुष्य सुंदर होणार आहे. पण या घरातील हसऱ्या चेहऱ्यांमागे जे वास्तव दडलं होतं ते मला हळूहळू समजू लागलं. घरात सर्वाधिक दबदबा माझ्या जाऊबाई काजलचा होता. ती प्रत्येक गोष्टीत स्वतःचंच म्हणणं चालवायची. सासू सासरेही तिचंच म्हणणं अंतिम मानायचे. सुरुवातीला मला वाटलं की ती मोठी सून आहे म्हणून सगळे तिचा सन्मान करतात. पण काही दिवसातच मला समजलं की सन्मान आणि भीती यांच्यात खूप मोठा फरक असतो. ती प्रत्येकाला आपल्या हिशेबाने चालवायची. एखाद्याने तिच्या बोलण्याला विरोध केला तर ती पूर्ण घराचं वातावरण बिघडवून टाकायची. लग्न झाल्यानंतर अवघ्या 1 महिन्यातच तिने माझ्यावर स्वयंपाकघराची पूर्ण जबाबदारी टाकली. सकाळी 4 वाजता उठून चहा बनवणे, सर्वांसाठी नाश्ता तयार करणे, दुपारचं आणि रात्रीचं जेवण बनवणे, घराची स्वच्छता करणे, भांडी धुणे, कपडे धुणे, हे सगळं माझ्या जबाबदारीचं झालं. जर कधी 5 मिनिटाचाही उशीर झाला तर ती पूर्ण घरासमोर मला टोमणे मारायची. एक दिवस मी हिम्मत करून राहुलला म्हणाले की मीही माणूस आहे, मलाही थकवा येतो. त्यांनी हळूच माझा हात दाबला आणि म्हटलं की काही दिवसांचीच गोष्ट आहे सुनंदा, सगळं ठीक होईल. पण ते काही दिवस कधीच संपले नाहीत. हळूहळू राहुलही त्यांच्या कामात इतके व्यस्त झाले की त्यांना घरच्या गोष्टी ऐकण्यासाठी वेळच मिळत नव्हता. मी रोज स्वतःलाच समजावत होते की उद्या कदाचित सगळं बदलेल. मग माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आला. मला समजलं की मी आई होणार आहे. मी विचार केला होता की आता कदाचित घरच्यांचं वागणं बदलेल, पण उलटच घडलं. काजल म्हणाली की सून आई होणार म्हणून काही ती राणी होत नाही, काम तसंच राहील. मी 8 महिन्यांची गरोदर होते, तरीही तासन तास स्वयंपाकघरात उभी राहून काम करत होते. एक दिवस अचानक मला चक्कर आली आणि मी स्वयंपाकघरातच पडले. माझ्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. मी वेदनेने कण्हत होते. पण काजल म्हणाली की इतकं नाटक कशाला करतेस. तेव्हा सासूबाईंनी डॉक्टरांना बोलवण्याऐवजी आधी फरशी साफ करून घेतली, कारण तिथे दूध सांडलं होतं.
त्या दिवशी प्रथमच मला जाणवलं की या घरात माझी नाही तर फक्त माझ्या कामाची किंमत आहे. कसे बसे माझा मुलगा आदित्य या जगात आला. त्याला पहिल्यांदा मांडीवर घेऊन मी ठरवलं की मला कितीही वेदना सहन कराव्या लागल्या तरी मी माझ्या मुलाला कधीही अशी जाणीव होऊ देणार नाही की त्याची आई कमकुवत होती. पण कदाचित नशिबाला माझी परीक्षा अजून घ्यायची होती. आदित्य खूप लहान होता. तेव्हापासून त्याला वारंवार ताप येऊ लागला. डॉक्टरांच्या चक्रा सुरू झाल्या. कधी औषधं, कधी टेस्ट, कधी हॉस्पिटल. मी रात्रंदिवस जागून त्याला मांडीवर घेऊन बसत होते. राहुलही काळजीत होते, पण त्यांची नोकरी अशी होती की सुट्टी मिळणं सोपं नव्हतं. घरात कोणालाही माझ्या मुलाच्या त्रासाची काळजी नव्हती. जर मी हॉस्पिटलमध्ये गेले तर परत येताच काजल विचारायची की जेवण का केलं नाही. तिला कधी हे दिसलंच नाही की माझ्या डोळ्यांना कित्येक रात्री झोपच नव्हती. एक दिवस आदित्यला जोराचा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या हृदयात जन्मजात एक समस्या आहे आणि वेळेत ऑपरेशन करणं अत्यावश्यक आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला वाटलं जणू माझं संपूर्ण जग अंधारात बुडालं आहे. मी हॉस्पिटलच्या बाहेर बसून तासनतास रडत होते. राहुलने मला सावरत म्हटलं होतं की काहीही झालं तरी आपण आपल्या मुलाला वाचवू, पण उपचारांसाठी खूप पैसे लागणार आहे. आम्ही आमची सारी जमापुंजी काढली. मी माहेरहून मिळालेले दागिनेही विकले. राहुलने बँकेतून कर्ज घेतलं, पण घरच्यांनी एकदाही विचारलं नाही की आम्हाला कोणाची मदत हवी आहे का. उलट काजलने टोमणा मारला की मुलगा होण्यापूर्वी विचार करायला हवा होता की एवढा खर्च कसा भागवणं. तिचे शब्द ऐकून माझं मन रडलं, पण मी काहीच उत्तर दिलं नाही. मला फक्त माझ्या मुलाला वाचवायचं होतं. ऑपरेशनची तारीख ठरली. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढत होते. मी दररोज रात्री आदित्यला छातीशी धरून झोपत होते आणि त्याच्या केसातून हात फिरवत मनोमन देवाला म्हणत होते की माझं उरलेलं आयुष्यही त्याला दे. ऑपरेशनच्या एक दिवस आधी मी पूर्ण घरासाठी जेवण बनवून ठेवलं होतं, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. मला वाटलं होतं की किमान उद्या तरी सगळेजण माझ्या मुलासाठी प्रार्थना करतील. पण त्याच रात्री काजलने तिच्या माहेरच्या मंडळींना दुसऱ्या दिवशी जेवायला बोलवलं. मी हळूच म्हटलं की ताई, उद्या आदित्यचं ऑपरेशन आहे. मी सकाळी हॉस्पिटलमध्ये असे. पाहुण्यांना दुसऱ्या दिवशी बोलावलं असतं का. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली की एका मुलासाठी जग थांबत नाही. पाहुण्यांना बोलावलं आहे तर जेवणही होईल. मी सारी रात्र झोपले नाही. सकाळी 4 वाजता उठून मी घाईघाईने भाज्या कापल्या, पीठ मळलं, मसाले तयार केले आणि जेवढं शक्य होतं तेवढं काम आधीच करून ठेवलं. मग मुलाला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले. त्याला स्ट्रेचरवर घेऊन जात असताना त्याने माझा हात घट्ट पकडला आणि निरागस आवाजात विचारलं की मम्मा, मी परत येईन ना. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण मी हसत म्हणाले की नक्की बेटा, मम्मा इथेच तुझी वाट पाहत असे. तो हसण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोळ्यातील भीती स्पष्ट दिसत होती. ऑपरेशन थिएटरचं दार बंद झालं आणि मला असं वाटलं जणू माझा श्वासही त्या दाराच्या आत कैद झाला आहे. तेव्हाच माझा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तेच नाव झळकत होतं, काजल. मी कापत्या हातांनी कॉल घेतला आणि पुढच्या काही सेकंदात तिने जे काही म्हटलं त्याने केवळ माझ्या नात्याचाच नाही तर माझ्या संपूर्ण अस्तित्वाचाच निर्णय करून टाकला. तिचा आवाज पूर्वीसारखाच कठोर होता. तिने माझी काहीही विचारपूस न करता म्हटलं की सुनंदा, हॉस्पिटलमध्ये किती वेळ बसणार आहेस. पाहुणे आले आहेत. सगळेजण तुझी वाट पाहत आहेत. मी कापऱ्या आवाजात म्हणाले की ताई, आत्ता आदित्यचं ऑपरेशन सुरू झालं आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की पुढचे 4-5 तास खूप महत्त्वाचे आहेत. मी कुठेही जाऊ शकत नाही. माझं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच तिने कडक आवाजात म्हटलं की तुझा मुलगा काही एकटाच रुग्ण नाही. डॉक्टर त्यांचं काम करतील. इथे घरात पाहुणे उपाशी बसले आहेत. आता लगेच ये आणि जेवण बनव. मी प्रथमच तिला म्हणाले की नाही, मी येऊ शकत नाही. तिकडे काही क्षण शांतता पसरली. मग तिचा आवाज आणखी थंड झाला. ठीक आहे,
जर आज तू आली नाहीस तर या घरात परत येण्याचीही गरज नाही. असं म्हणत तिने फोन कट केला. माझा हात थरथरत होता. मी काही क्षण मोबाईलच्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहिले. मला असं वाटत होतं जणू तिचे शब्द माझ्या कानात हातोड्यासारखे घणाघाती आवाज करत आहेत. तेव्हाच राहुल माझ्या जवळ आले. त्यांनी माझा चेहरा पाहिला आणि विचारलं की काय झालं. मी त्यांना सगळं सांगितलं. काही क्षण ते शांत राहिले. मग म्हणाले की तू काळजी करू नकोस. आता आपला मुलगा सर्वात महत्वाचा आहे. पण राहुलच्या डोळ्यातही मला भीती दिसत होती. फक्त मुलाचीच नाही तर त्या घरच्या वातावरणाचीही, जिथे प्रत्येक गोष्टीचा निर्णय काजलच घेत असे. वेळ जणू थांबला होता. ऑपरेशन थिएटरची लाल बत्ती सतत सुरू होती. प्रत्येक वेळी जेव्हा एखादा डॉक्टर आत जात होता किंवा बाहेर येत होता तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके जोराने वाढायचे. तेव्हाच एक नर्स बाहेर आली आणि म्हणाली की रुग्णांच्या नातेवाईकांपैकी कोण आहे. मी धावत तिच्या जवळ गेले. तिने सांगितलं की डॉक्टरांनी काही गरजेची औषधं तातडीने मागवली आहेत. मी एक क्षणही न दवडता मेडिकल स्टोअरकडे धावले. औषधं घेऊन परत आले. तेव्हा पाहिलं की राहुल कोणाशी तरी फोनवर वाद घालत होते. त्यांनी फोन ठेवला तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मी विचारलं की काय झालं. त्यांनी हळू आवाजात सांगितलं की आईचा फोन होता. त्या म्हणत होत्या की जर तू घरी गेली नाहीस तर सगळ्या नातेवाईकांसमोर त्यांची खूप बदनामी होईल. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले. मला समजत नव्हतं की एका आजीसाठी आपल्या नातवाच्या जीवापेक्षा नातेवाईकांसमोरची प्रतिष्ठा कशी मोठी असू शकते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी मनातल्या मनात विचार केला की खरंच मी या घरची सून आहे की फक्त काम करणारी स्त्री. तेव्हाच मला अनेक वर्षांपूर्वीची एक घटना आठवली. लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी प्रथमच माझ्या माहेरी माझ्या धाकट्या बहिणीचा साखरपुडा होता. आईने खूप प्रेमाने सांगितलं होतं की बेटा 2 दिवस आधी ये. मी आनंदाने ही गोष्ट घरात सांगितली. पण काजलने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली की आमच्या घरात पुढच्या आठवड्यात पूजा आहे, काम कोण करणार. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की पूजेला अजून वेळ आहे, मी परत येईन. पण तिने सगळ्यांसमोर म्हटलं की माहेर एवढंच प्रिय असेल तर तिथेच जा, या घरात राहण्याची गरज नाही. त्या दिवशी मी गप्पच माझ्या बहिणीचा साखरपुडा सोडून दिला. रात्री आईचा फोन आला होता. तिचा आवाज भरून आला होता. ती म्हणाली की काही हरकत नाही बेटा, तू सुखी राहा. मी फोन कट केल्यावर उशी तोंड लपवून खूप रडले होते. पण त्या दिवशीही कोणालाही माझे अश्रू दिसले नव्हते. आज हॉस्पिटलमध्ये बसलेल्या त्या आठवणी माझ्या छातीत पुन्हा ताज्या झाल्या. तेव्हाच ऑपरेशन थिएटरचं दार थोडंसं उघडलं. डॉक्टर काही वेळासाठी बाहेर आले. मी धावत त्यांच्या जवळ गेले. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन अपेक्षेपेक्षा जास्त कठीण आहे. आम्हाला थोडा अधिक वेळ लागेल. फक्त तुम्ही हिंमत ठेवा. ते गेल्यानंतर माझ्या पायात जणू जीवच उरला नव्हता. मी तिथेच खुर्चीवर बसले. तेव्हाच पुन्हा फोन वाजला. यावेळी सासूबाईंचा फोन होता. मी फोन रिसीव केला. त्यांनी म्हटलं की सुनबाई, काजल बरोबर बोलते आहे. नातेवाईक घरात आले आहेत, तू लवकर घरी ये. मी रडत म्हणाले की आई, माझा मुलगा आत आहे. त्यांनी उत्तर दिलं की मुलाला डॉक्टर बघत आहेत, पाहुण्यांना कोण बघणार. जर लोक उपाशी गेले तर आमचा अपमान होईल. एवढं बोलून त्यांनीही फोन ठेवलं. त्या क्षणी मला प्रथमच जाणवलं की कदाचित या घरात माझा मुलगा फक्त माझाच आहे. इतर कोणासाठी तो फक्त एक जबाबदारी होता, नातं नव्हतं. मी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये असलेल्या देवाच्या मूर्तीकडे पाहिलं. मी हात जोडून म्हटलं की जर आज माझा मुलगा वाचला तर मी माझं आयुष्य बदलून टाकेन. आता मी कोणाच्याही भीतीत जगणार नाही. पण मला माहीत नव्हतं की देव माझी ही प्रार्थना इतक्या लवकर ऐकेल. जवळजवळ 3 तास उलटले होते. अचानक हॉस्पिटलच्या बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला. खिडकीतून पाण्याचे थेंब आत येत होते. मला आठवलं की आदित्यला पाऊस खूप आवडायचा. तो नेहमी म्हणायचा की मम्मा, पावसात नाव चालव. मी हसूही शकले नाही, फक्त अश्रू वाहत राहील. तेव्हाच माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. तो पाठवणारी काजल होती. कापत्या हातांनी मी व्हिडिओ उघडला. त्यात घराच्या ड्रॉइंग रूममध्ये पाहुणे बसून हसत होते.
कॅमेरा स्वयंपाकघराकडे फिरला. रिकामा गॅस स्टोव्ह दिसला. मग काजलचा आवाज आला, बघा सगळेजण, आमच्या छोट्या सुनेला आपल्या मुलाचा बहाणा मिळाला आहे. घराच्या प्रतिष्ठेची तिला काही चिंता नाही. व्हिडिओ तिथेच संपला. मी काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. माझ्यात काहीतरी तुटलं होतं, पण त्याच वेळी काहीतरी नवीन जन्म घेत होतं. मी तो व्हिडिओ डिलीट केला नाही, शांतपणे सेव्ह करून ठेवला. मलाही माहीत नव्हतं की मी असं का केलं. तेव्हाच हॉस्पिटलच्या स्पीकरवर अनाउन्समेंट झाली. रुग्ण आदित्यच्या नातेवाईकांनी तात्काळ कॉरिडॉर वॉर्डच्या बाहेर यावं. माझं हृदय जणू थांबलं. मी आणि राहुल धावत तिथे गेलो. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. त्यांनी म्हटलं की ऑपरेशन अजून पूर्ण झालेलं नाही, पण मध्ये एक मोठी अडचण आली आहे. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. माझा श्वास अडकला. मी कापऱ्या आवाजात विचारलं की डॉक्टर, माझा मुलगा ठीक आहे ना? डॉक्टर माझ्याकडे पाहत होते, पण उत्तर देण्यापूर्वी त्यांची नजर मागे उभ्या असलेल्या एका महिलेवर गेली. मी वळून पाहिलं. तिथे काजल उभी होती. मी आश्चर्यचकित झाले. काही वेळापूर्वी ती घरात पाहुण्यांमध्ये होती. ती हॉस्पिटलमध्ये कशी पोचली? तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, पण तिच्या डोळ्यात काहीतरी असं होतं जे मला समजत नव्हतं. तिने मला पाहताच नजर खाली केली. त्या क्षणी माझ्या मनात एक प्रश्न विजेसारखा चमकला. जी स्त्री आतापर्यंत मला घरी बोलवण्यासाठी हट्ट करत होती, ती अचानक हॉस्पिटलमध्ये का आली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या हातातील फाईल पाहून डॉक्टरांचा चेहरा अचानक का बदलला? मला अजिबात कल्पना नव्हती की त्या फाईलमध्ये काय आहे. डॉक्टरांनी तिला तात्काळ म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत ये. मी आश्चर्याने दोघांकडे पाहत राहिली. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता की अखेर त्या फाईलमध्ये असं काय आहे की डॉक्टर मला काहीही न सांगता काजलशी बोलू इच्छित आहे. मी पुढे होऊन विचारलं की डॉक्टर, काय झालं आहे? माझा मुलगा ठीक आहे ना? डॉक्टर काही क्षण थांबले. मग म्हणाले की आत्ता घाबरू नका, आम्हाला काही मेडिकल कागदपत्र तपासायची आहेत. एवढं बोलून ते काजलला आपल्या कॅबिनकडे घेऊन गेले. माझ्या हृदयाचे ठोके इतक्या वेगाने वाढले होते की मला स्वतःच्याच धडधडीचा आवाज ऐकू येत होता. राहुलने मला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या तळहातांवरही घाम आला होता. जवळजवळ 15 मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांनी म्हटलं की ऑपरेशन सुरू आहे. आता काहीही सांगणं घाईचं ठरेल. तुम्ही धीर धरा. त्यांच्या डोळ्यात काहीतरी लपलेलं आहे असं मला जाणवत होतं. पण त्या क्षणी माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा फक्त माझा मुलगा होता. मी देवाचं नाव घेतलं आणि पुन्हा खुर्चीवर बसले. वेळ जणू प्रत्येक मिनिटागणिक माझी परीक्षा घेत होता. तेव्हाच माझ्या मोबाईलवर माहेरहून आईचा फोन आला. मी जसा फोन उचलला तसाच आईचा आवाज ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई म्हणाली की बेटा, कशी आहेस? आदित्य ठीक आहे ना? मी काहीच बोलू शकले नाही, फक्त रडत राहिले. आईही रडू लागली. ती म्हणाली की काश मी तुझ्या जवळ असते. मला समजलं की आई स्वतःला किती असहाय्य समजत होती. मी कसे बसे स्वतःला सावरलं आणि म्हणाले की आई, फक्त प्रार्थना कर. आई म्हणाली की बेटा, आठवतंय का, तू लहान होतीस आणि आजारी पडली होतीस तेव्हा मी पूर्ण रात्र तुझ्या डोक्याजवळ बसून राहायची. तिच्या बोलण्याने माझं बालपण डोळ्यांसमोर उभं राहिलं. मला आठवलं जेव्हा मला 10वीच्या परीक्षेपूर्वी तीव्र ताप आला होता, तेव्हा आईने 3 रात्री जागून माझी सेवा केली होती. बाबांनी आपली सायकल विकून माझे उपचार केले होते. त्याने कधीही मला अशी जाणीव होऊ दिली नव्हती की घरात पैशांची कमतरता आहे. आणि आज मी माझ्या मुलाच्या उपचारांसाठी दागिने विकले होते. पण ज्या घराला मी सर्व काही दिलं तिथे कोणालाही माझ्या मुलाची चिंता नव्हती. तेव्हा मला आठवलं की काही महिन्यांपूर्वी मी माझी उरलेली एक सोन्याची चेनही विकली आहे. आणि ती चैन आईने माझ्या पाठवणीच्या वेळी माझ्या गळ्यात घातली होती. ती विकताना मी खूप रडले होते. पण जेव्हा आदित्याने निरागसपणे विचारलं होतं की मम्मा, आता मी ठीक होईल ना, तेव्हा मला वाटलं होतं की जगातील प्रत्येक दागिना माझ्या मुलाच्या हास्यासमोर खूप छोटा आहे. मी कधीही कोणाकडे तक्रार केली नव्हती, पण कदाचित माझी शांतता सगळ्यांचीच ताकद बनत चालली होती. इतक्यात हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अचानक धावपळ सुरू झाली. काही डॉक्टर वेगाने ऑपरेशन थिएटरकडे धावत गेले.
माझं हृदय दडपलं. मी एका नर्सचा हात पकडून विचारलं की काय झालं. तिने घाईघाईने फक्त एवढंच म्हटलं की इमर्जन्सी आहे आणि आत निघून गेली. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. मी भिंतीचा आधार घेतला. राहुलने मला सावरलं. त्यांनीही देवाचं नाव घेणं सुरू केलं. सुमारे 20 मिनिटे कोणतीही बातमी मिळाली नाही. प्रत्येक सेकंद मला एका वर्षासारखा वाटत होता. मग ऑपरेशन थिएटरची लाल बत्ती बंद झाली. दार उघडलं. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मी धावत त्यांच्या समोर गेले. त्यांनी मास्क काढला आणि हळू आवाजात म्हटलं की ऑपरेशन यशस्वी झालं आहे, पण पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच मी तिथेच फरशीवर बसले. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी प्रथमच सुटकेचा श्वास घेतला. मी देवाचे लाख लाख आभार मानू लागले. तेव्हाच माझी नजर काजलकडे गेली. ती थोड्या अंतरावर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. उलट ती खूप अस्वस्थ दिसत होती. जणू तिला दुसऱ्याच कशाची तरी चिंता होती. मला वाटलं कदाचित तिलाही आदित्यची काळजी वाटत असेल. पण पुढच्या क्षणी ती माझ्या जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली की आता ऑपरेशन तर झालं, चल घरी जाऊया, पाहुणे अजूनही बसले आहेत. तिचं बोलणं ऐकून मला वाटलं जणू कोणीतरी माझ्या जखमेवर मीठ चोळलंय. मी प्रथमच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं की मी कुठेही जाणार नाही. माझा मुलगा शुद्धीवर येईपर्यंत मी या हॉस्पिटलमधून एक पाऊलही बाहेर टाकणार नाही. तिने रागाने म्हटलं की ठीक आहे, नंतर असं म्हणू नकोस की मी तुला समजावलं नव्हतं. एवढं बोलून ती वेगाने निघून गेली. मी तिला जाताना पाहत राहिली. त्यावेळी मला माहीत नव्हतं की तिच्या अस्वस्थतेचं कारण पाहुणे नव्हते, तर काहीतरी वेगळंच होतं. दुसऱ्या दिवशी आदित्यला ICU मध्ये पाहण्याची परवानगी मिळाली. मी जशी आत गेले तसं त्याला मशीनला जोडलेलं पाहून माझं काळीज पिळवटलं. त्याच्या छोट्या हातात सुई लावलेल्या होत्या. त्याचा चेहरा फिक्कट पडला होता. मी त्याचा हात हातात घेत हळूच म्हणाले की मम्मा आली बेटा. त्याच्या मिटलेल्या पापण्यांच्या कोपऱ्यातून एक अश्रू बाहेर आलं. डॉक्टरांनी म्हटलं की त्याने तुमचा आवाज ओळखला आहे. मी खूप रडले. त्याच वेळी मी मनोमन एक निर्णय घेतला. जर माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला तर मी त्याला कधीही अशा वातावरणात मोठं होऊ देणार नाही, जिथे माणुसकीपेक्षा दिखाव्याला जास्त किंमत दिली जाते. पण हा निर्णय घेणं जितकं सोपं होतं तितकंच तो पाळणं कठीण असणार होतं. 3 दिवसांनी आदित्यची प्रकृती आधीपेक्षा बरी झाली आणि आम्हाला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळण्याची आशा दिसू लागली. तेव्हाच राहुलच्या फोनवर बँकेचा कॉल आला. त्यांनी बोलणं केलं आणि त्यांचा चेहरा उतरला. मी विचारलं की काय झालं. त्यांनी म्हटलं की कोणीतरी आपल्या लोनशी संबंधित काही माहिती बँकेत बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मी दचकले की असं कोण करू शकतं. आपली सगळी कागदपत्र तर घरातल्या कपाटात ठेवली होती आणि त्या कपाटाची चावी अनेकदा काजलकडेही असायची. माझ्या मनात संशयाची एक छोटीशी ठिणगी पडली, पण मी ती मनातच दाबून टाकली. पुराव्याशिवाय मी कोणावरही आरोप करू इच्छित नव्हते. त्याच संध्याकाळी जेव्हा मी औषधं घेण्यासाठी खाली गेले तेव्हा हॉस्पिटलच्या कॅफेटेरियाजवळ मला 2 जणांचा हळू आवाज ऐकू आला. त्यातला एक आवाज काजलचा होता. ती कोणाशी तरी म्हणत होती की फक्त काही दिवस आणि नंतर सगळं काही आपोआप माझ्या नावावर होईल. मी थबकले. ती कोणाशी बोलत होती आणि तिच्या नावावर नेमकं काय होणार होतं. मी पुढे गेले, पण त्याआधीच ती वळली आणि आमची नजरानजर झाली. तिने ताबडतोब फोन कट केला आणि हसत म्हणाली की अरे सुनंदा, तू इथे. तिच्या चेहऱ्यावरचं ते बनावटी हसू मला प्रथमच अस्वस्थ करून गेलं. ती अशी वागत होती जणू काहीच घडलं नव्हतं. पण तिच्या फोनवरचे ते शब्द वारंवार माझ्या कानात घुमत होते की फक्त काही दिवस आणि नंतर सगळं काही आपोआप माझ्या नावावर होईल. मी लाख प्रयत्न करत होते की त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, पण एका आईचं हृदय आणि एका उपेक्षित सुनेचा अनुभव मला वारंवार सावध राहण्याचा इशारा देत होता. मी शांतपणे ICUच्या बाहेर आले. आदित्यला काचेच्या पलीकडे झोपलेलं पाहून मी स्वतःलाच म्हटलं की आता माझं पहिलं कर्तव्य माझा मुलगा आहे. बाकी प्रश्नांची उत्तरं मी नंतर शोधे. पुढचे 2 दिवस हळूहळू गेले.
डॉक्टरांनी सांगितलं की धोका बऱ्याच प्रमाणात टळला आहे, पण अजून खूप काळजी घ्यावी लागेल. हे ऐकून माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. हॉस्पिटलमधून सुट्टीच्या दिवशी मला वाटलं होतं की कदाचित घरी पोचल्यानंतर वातावरण बदलेल. अखेर एवढ्या मोठ्या संकटानंतर माणसांना नात्यांची किंमत समजते. पण जसंच आम्ही घरी पोचलो, दारात कोणीही आरती ओवाळली नाही. सासूबाईंनी फक्त एवढंच म्हटलं की आलात, आणि स्वयंपाकघराकडे इशारा करत म्हणाल्या की 2 दिवस घरचं जेवण नीट झालं नाही. आज रात्रीचं जेवण तूच सांभाळ. मी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिले. माझा मुलगा अजून ऑपरेशनचे टाके घेऊन माझ्या मांडीवर होता. तरीही त्यांना माझा थकवा दिसला नाही. मी काहीही न बोलता आदित्यला खोलीत झोपवलं. तेव्हाच काजल खोलीत आली. तिने चारही बाजूंना पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली की हॉस्पिटलमध्ये खूप खर्च झाला असेल ना? मी म्हटलं की हो, पण देवाच्या कृपेने माझा मुलगा वाचला. माझ्यासाठी तीच सर्वात मोठी गोष्ट आहे. ती हसली, पण तिच्या हसण्यात आपुलकी नव्हती. ती म्हणाली की खर्च तर अजूनही होणार आहे, बघू किती दिवस सांभाळता येतं. ती गेल्यानंतर तिच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी लपलेला अर्थ आहे, असंच मला सतत जाणवत राहिलं. त्याच रात्री मी कपाटातून आदित्यची मेडिकल फाईल काढत होते, तेव्हा माझी नजर खाली ठेवलेल्या कागदपत्रांवर पडली. बँकेचे काही कागद विस्कटलेले होते. मी ते लक्षपूर्वक पाहिले. तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी ते आधीच उघडून पाहिले होते. मी राहुलला विचारलं की तुम्ही ही फाईल काढली होती का? त्यांनी म्हटलं की नाही. मग आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत राहिलो. घरात कागदपत्रांपर्यंत पोहोच फक्त कुटुंबातील लोकांचीच होती. माझ्या मनातील संशय आणखी गडद झाला, पण अजूनही माझ्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात होते, तेव्हा ड्रॉइंग रूममधून सासू सासरे आणि काजल यांच्या हळू आवाजात बोलण्याचा आवाज येत होता. जशी मी पाणी घेऊन बाहेर आले, तसं सगळे अचानक शांत झाले. मला जाणवलं की माझ्या उपस्थितीत काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या जात आहेत. त्यात संध्याकाळी शेजारच्या शारदा आंटी मला भेटायला आली. त्याने आदित्यला आशीर्वाद दिला आणि जाताना हळूच माझ्या हातावर हात ठेवून म्हणाल्या की बेटा, प्रत्येकावर डोळे मिटून विश्वास ठेवू नकोस. घराच्या भिंतींनाही कान असतं. मी काही विचारू शकले त्याआधीच त्या निघून गेल्या. त्यांचे शब्द माझ्या मनात खोलवर रुजले. अखेर त्या मला कोणत्या गोष्टीचा इशारा करत होते. काही दिवसांनी राहुल पुन्हा नोकरीवर जाऊ लागले. घरची आर्थिक परिस्थिती खूपच कठीण झाली होती. लोनचे हप्ते, औषधांचा खर्च आणि रोजचे इतर खर्च, हे सगळं मिळून परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. मी निर्णय घेतला की मी घर बसल्या शिवणकाम सुरू करीन. माझ्या माहेरी आईने मला शिवणकाम शिकवलं होतं. मी माझ्या जुन्या ग्राहकांशी संपर्क साधला आणि हळूहळू मला छोटी छोटी ऑर्डर मिळू लागली. पहिल्या कमाईचे 500 रुपये जेव्हा मी आदित्यच्या उशाखाली ठेवले, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला वाटलं की कदाचित देव मला नव्या आयुष्याची वाट दाखवत आहे. पण माझी ही छोटीशी सुरुवातही काजलला आवडली नाही. तिने सासूबाईंना सांगितलं की आता सून कमवू लागली आहे, तर उद्या डोक्यावर बसेल. त्याच दिवशी मी शिवून तयार ठेवलेले काही कपडे अचानक गायब झाले. मी पूर्ण घरभर शोधलं, पण ते सापडले नाही. ग्राहक वारंवार फोन करत होते. माझी बदनामी होऊ लागली. त्या रात्री मी रडत बसले होते, तेव्हा शेजारची एक छोटी मुलगी माझ्याजवळ आली. तिने हळूच म्हटलं की आंटी, मी तुमची कपड्यांची बॅग छतावरील स्टोरूममध्ये पाहिली आहे. मी ताबडतोब तिथे गेले. खरंच माझी बॅग तिथे पडली होती. कोणीतरी ती मुद्दाम लपवून ठेवली होती. मी कोणालाही काही बोलले नाही, पण आता मला खात्री झाली होती की कोणीतरी मला प्रत्येक पावलावर अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होतं. मी गप्प बसण्याऐवजी पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी मी माझा जुना मोबाईल चार्ज केला आणि तो कपाटाच्या वर अशा प्रकारे ठेवला की खोलीतील आवाज रेकॉर्ड होईल. मला माहीत नव्हतं की त्यात काय रेकॉर्ड होईल, पण माझं मन सांगत होतं की आता फक्त विश्वासावर चालणार नाही. पुढचे काही दिवस काही विशेष हाती लागलं नाही. मग एके दुपारी मी आदित्यला डॉक्टरांकडे घेऊन गेले. घरी परतल्यावर मी रेकॉर्डिंग ऐकली. सुरुवातीला नेहमीच्या घरगुती गोष्टी होत्या. मग अचानक काजलचा आवाज आला. सुनंदा, जितकी गप्प राहील तितकंच चांगलं. तिला काही समजू नये. दुसरा आवाज खूप हळू होता.
त्यामुळे तो स्पष्ट ऐकू येत नव्हतं. मी ते रेकॉर्डिंग वारंवार ऐकत राहिले, पण संपूर्ण संभाषण समजलं नाही. तरीही प्रथमच माझ्या हातात असा एक धागा लागला होता, ज्यामुळे माझ्या मनातील संशय आणखी बळकट झाला. मी ते रेकॉर्डिंग कोणालाही दाखवलं नाही. ते मी सुरक्षित जपून ठेवलं. त्याच रात्री राहुल खूप चिंताग्रस्त दिसत होते. त्यांनी सांगितलं की बँकेतून पुन्हा फोन आला होता. काही कागदपत्रांबाबत पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. मी त्यांना म्हटलं की आपण बँकेत जाऊन सगळी कागदपत्र स्वतः दाखवूया का? त्यांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही बँकेत जाण्याची तयारी करत होतो, तेव्हा काजल अचानक म्हणाली की इतकी घाई कशाला? 2-4 दिवसांनी जा. तिचा आवाज ऐकताच माझ्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढले. अखेर ती आम्हाला बँकेत जाण्यापासून का रोखत होती? पण आम्ही तिचं म्हणणं मानलं नाही. बँकेत पोहोचल्यावर मॅनेजरने आम्हाला एक फाईल दाखवली. ती पाहताच राहुलचा चेहरा पांढरा फटक पडला. मी त्या फाईलची पहिली झलक पाहिली, पण संपूर्ण गोष्ट समजण्यापूर्वीच मॅनेजर म्हणाले की प्रथम तुम्ही दोघे बसून घ्या, कारण आमच्याकडे जी माहिती आली आहे ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकते. मॅनेजरचं बोलणं ऐकताच माझे हातपाय सुन्न झाले. मी राहुलचा हात घट्ट पकडला. मॅनेजरने हळूच आमच्या समोर एक फाईल ठेवली आणि म्हणाले की घाबरू नका, आधी ही लक्षपूर्वक पहा. राहुलने फाईल उघडली. पहिल्या पानावर आमच्या होम लोनची माहिती होती, पण दुसऱ्या पानावर पोचताच त्यांचे हात थरथरू लागले. मी फाईल माझ्याकडे ओढून घेतली. त्यात आमच्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी होत्या, ज्यांच्या आधारे कोणीतरी नवीन प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मॅनेजर म्हणाले की काही दिवसांपूर्वी तुमच्या नावाने एक विनंती आली होती. त्यामध्ये घराच्या मालकी हक्काशी आणि लोनशी संबंधित नोंदींमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण आमच्या एका कर्मचाऱ्याला त्या कागदपत्रांमध्ये काही विसंगती जाणवली. त्यामुळे आम्ही ती प्रक्रिया थांबवली आणि तुमच्या नंबरवर संपर्क साधला. माझा श्वासच जणू अडकला. मी विचारलं की हा अर्ज कोणी केला होता? मॅनेजरने डोकं हलवत म्हटलं की नियमांमुळे आम्ही आता कोणाचं नाव सांगू शकत नाही. आधी पोलिसांची औपचारिक प्रक्रिया पूर्ण होईल. एवढं ऐकताच राहुलने एक दीर्घ श्वास घेतला. बँकेतून बाहेर पडताना आम्ही दोघेही एक शब्दही बोललो नाही. कारमध्ये बसताच राहुल म्हणाले की सुनंदा, आता मलाही वाटू लागलं आहे की या घरात काहीतरी खूप चुकीचं चाललं आहे. प्रथमच मला जाणवलं की राहुल माझ्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहत आहे. पण मी त्यांना त्या रेकॉर्डिंगबद्दल अजून काही सांगितलं नव्हतं. मला वाटत होतं की आधी आणखी काही ठोस पुरावे मिळावे. घरी परतल्यावर काजल हसत हसत म्हणाली की बँकेचं काम झालं. तिच्या चेहऱ्यावर अशी उत्सुकता होती, जणू तिला आधीच माहीत होतं की आम्ही तिथे का गेलो होतो. मी शांतपणे म्हटलं की हो, सगळं व्यवस्थित झालं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात फिकट पडलं. तिने ताबडतोब नजर दुसरीकडे वळवली. त्याच रात्री मी पाहिलं की ती वारंवार कोणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलत होती. जशी मी तिच्या खोलीजवळ पोचले, तिने लगेच फोन कट केला. आता मला पूर्ण खात्री झाली होती की ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या जुन्या मोबाईलचं रेकॉर्डिंग पुन्हा सुरू केलं. यावेळी मी तो ड्रॉइंग रूममधल्या कपाटाच्या मागे लपवून ठेवला, जिथे नेहमी सासू सासरे आणि काजल बसून बोलत असत. 2 दिवसांनी जेव्हा मी ते रेकॉर्डिंग ऐकलं, तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके जोरात वाढले. सुरुवातीला नेहमीच्या घरगुती गोष्टी होत्या. मग काजलचा आवाज आला. आता सुनंदाला काही समजू नये, जोपर्यंत ती स्वतःहून घर सोडून जात नाही, नाहीतर आपलं काम पूर्ण होणार नाही. दुसरा आवाज कदाचित सासूबाईंचा होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या की पण जर राहुलला सगळं कळलं तर? काजल म्हणाली की त्याला मी सांभाळेन, तो नेहमी भावनांमध्ये वाहून जातो. ते रेकॉर्डिंग ऐकताच मी मोबाईल बंद केला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला समजत नव्हतं की अखेर त्या लोकांना माझ्याकडून नेमकं काय हवं होतं. मी ती सगळी रेकॉर्डिंग एका पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून सुरक्षित ठेवली. त्यात संध्याकाळी मी आदित्यला औषधं देऊन झोपवत होते. तेव्हा त्याने निरागसपणे विचारलं की मम्मा, आपण दुसऱ्या घरात का राहत नाही? इथे सगळेजण नेहमी तुलाच का रागवतात? त्याच्या त्या छोट्याशा प्रश्नाने माझ्या मनात वर्षानुवर्ष साचलेलं दुःख बाहेर आलं. मी त्याला छातीशी कवटाळलं आणि म्हटलं की बेटा, लवकरच सगळं ठीक होईल. पण खरं सांगायचं तर मलाही माहीत नव्हतं
पुढे नेमकं काय घडणार होतं. दुसरा दिवस रविवारचा होता. पूर्ण कुटुंब घरात होतं. मी स्वयंपाकघरात होते. तेव्हा अचानक बाहेरून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. सासूबाई आणि काजल कोणत्या तरी गोष्टीवरून वाद घालत होते. मी बाहेर आले तेव्हा दोघी मला पाहता शांत झाले. तेव्हा सासरे बुवा म्हणाले की सुनंदा, जेवढं सांगितलं जातं तेवढंच कर. जास्त प्रश्न विचारायची सवय चांगली नसते. त्यांचं बोलणं ऐकून मला समजलं की आता त्यांनाही माझ्या बदललेल्या वागण्याची जाणीव झाली आहे. पूर्वी मी प्रत्येक गोष्ट गप्प राहून सहन करत होते, पण आता मी प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहू लागले होते. त्याच रात्री माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी फोन रिसीव्ह केला. तिकडून एका पुरुषाचा आवाज आला की जर तुझ्या मुलाचं आणि नवऱ्याचं भलं हवं असेल तर तू जे पाहत आहेस ते पाहणं बंद कर. जास्त सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. मी काही विचारण्याआधीच कॉल कट झाला. माझे हात थरथरू लागले. मी ताबडतोब तो नंबर लावला, पण फोन बंद होता. मी ही गोष्ट राहुलला सांगितली. त्यांनी म्हटलं की आता ही गोष्ट खूप पुढे गेली आहे, आपण पोलिसांशी बोललं पाहिजे. पण माझ्या मनात एक भीती होती. पूर्ण सत्य समोर येण्यापूर्वी आपण पाऊल उचललं तर कदाचित पुरावे नष्ट केले जातील. मी राहुलला म्हटलं की फक्त थोडा वेळ अजून थांबूया. मला वाटतं सत्य स्वतःहून आपल्या समोर येईल. पुढच्याच दिवशी अशी घटना घडली जिने सगळंच बदलून टाकलं. मी बाजारातून परत येत होते तेव्हा घराबाहेर एक कार उभी होती. त्यातून एक मध्यमवयीन माणूस उतरला आणि सरळ घरात गेला. मी त्याला यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. मीही शांतपणे घरात आले, पण ड्रॉइंग रूमचं दार बंद होतं. आत हळू आवाजात चर्चा सुरू होती. काही वेळानंतर तो माणूस बाहेर आला. त्याच्या हातात तीच निळी फाईल होती जी मी हॉस्पिटलमध्ये काजलच्या हातात पाहिली होती. तो जाताना काजलला म्हणाला की आता उशीर करू नकोस, नाहीतर सगळं हातातून दिसते. त्याने मला दारात उभं पाहिलं तेव्हा तो क्षणभर घाबरला. मग घाईघाईने कारमध्ये बसला आणि निघून गेला. मी काजलला विचारलं की तो कोण होता. ती माझ्याकडे न पाहताच म्हणाली की तुला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची गरज नाही. एवढं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. माझ्यासमोर हॉस्पिटलमधली ती फाईल, बँकेची कागदपत्र, रेकॉर्डिंग, धमकीचा फोन आणि त्या माणसाचा चेहरा वारंवार येत होता. मला जाणवत होतं की या सगळ्यांचा एकमेकांशी काहीतरी खोल संबंध आहे, पण तो संबंध नेमका काय आहे हे अजूनही गूढच होतं. सकाळ झाल्यावर मी निर्णय घेतला की आता मी घाबरून जगणार नाही. मी माझी सगळी रेकॉर्डिंग, बँकेच्या कागदपत्रांच्या कॉपी, हॉस्पिटलशी संबंधित फाईल आणि इतर महत्त्वाची कागदपत्र एका बॅगमध्ये ठेवली. त्याचवेळी राहुल माझ्या जवळ आले आणि म्हणाले की आज संध्याकाळी सगळेजण घरात एकत्र जमणार आहेत. आईने सांगितलं आहे की एक महत्त्वाचा कौटुंबिक निर्णय घ्यायचा आहे. त्यांचं हे बोलणं ऐकताच माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. मला वाटलं की कदाचित आज तो दिवस आहे जेव्हा वर्षानुवर्ष लपलेलं सत्य समोर येणार आहे. पण मला हे माहीत नव्हतं की त्या बैठकीत फक्त एक रहस्य उघड होणार होतं, तर असं एक सत्य समोर येणार होतं जे संपूर्ण कुटुंबाचा पाया हादरवून टाकणारं होतं. संध्याकाळी बरोबर 6 वाजता ड्रॉइंग रूममध्ये संपूर्ण कुटुंबाला बोलवण्यात आले. सासूबाई, सासरेबुवा, काजल, तिचा नवरा, राहुल आणि मी सगळेजण एकाच खोलीत बसलो होतो. आदित्य माझ्या शेजारी सोफ्यावर शांत बसला होता. त्याच्या ऑपरेशनचे टाके अजून पूर्ण भरलेही नव्हते. खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. तेव्हा सासरेबुवांनी गंभीर आवाजात म्हटलं की आज या घराचा एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. मी त्यांच्याकडे पाहिलं. माझ्या मनात भीती होती की आज वर्षानुवर्ष दडलेलं सत्य बाहेर येणार आहे. सासूबाईंनी माझ्याकडे पाहत म्हटलं की सुनंदा, जर तुला या घराचे नियम आवडत नसतील तर तू वेगळी राहू शकतेस. घरात रोज रोजचा तणाव आता चालणार नाही. मी काही बोलण्याआधीच काजल उठून उभी राहिली. ती म्हणाली की बाबा, याआधी कोणी काही बोलण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. या घरातल्या सगळ्या समस्यांना सुनंदाच कारणीभूत आहे. ती या घरात आल्यापासून घरात शांतता राहिलेली नाही. ती सगळ्यांविरुद्ध बोलते, आमच्यावर संशय घेते आणि आता तर बँकेपर्यंतही पोचली आहे. तिचं बोलणं ऐकून मी हलकंसं हसले. कदाचित प्रथमच माझ्या चेहऱ्यावर भीती नव्हती. मी शांतपणे म्हणाले की दीदी, आज मला देखील काही सांगायचं आहे. काजल रागाने म्हणाली की हो, बोल, आज तुझंही ऐकून घेऊ.
मी माझी बॅग उघडली आणि त्यातून पेन ड्राईव्ह काढून राहुलकडे दिली. मी म्हणाले की आधी हे ऐका. राहुलने टी व्हीला पेन ड्राईव्ह जोडली. खोलीत रेकॉर्डिंग सुरू झाली. काही सेकंद नेहमीचे आवाज ऐकू आले. त्यानंतर काजलचा आवाज स्पष्ट ऐकू आला की आता सुनंदाला काही समजू नये, जोपर्यंत ती स्वतःहून घर सोडून जात नाही, नाहीतर आपलं काम पूर्ण होणार नाही. त्यानंतर दुसरं रेकॉर्डिंग सुरू झालं, ज्यामध्ये ती म्हणत होती की राहुलला मी सांभाळून घेईल, त्याला काही समजणार नाही. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. सासूबाईंचा चेहरा उतरला. काजल घाबरली. तिने ताबडतोब म्हटलं की हे खोटं आहे, कोणीतरी हे एडिट केलं आहे. मी कोणताही राग न करता बँकेची कागदपत्र सगळ्यांसमोर ठेवली आणि शांतपणे म्हणाले की जर हेही खोटं असेल तर बँकेच्या आमच्या कागदपत्रांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न का झाला आणि हॉस्पिटलमध्ये तुमच्या हातात तीच फाईल का होती. काजलचा चेहरा पांढरा फटक पडला. तेव्हाच राहुलने प्रथमच रागाने विचारलं की काजल वहिनी, सत्य काय आहे? आता तरी खोटं बोलू नका. काही क्षण खोलीत कोणाचाच आवाज नव्हता. मग काजलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती खुर्चीवर बसत म्हणाली की हो, माझ्याकडून चूक झाली आहे, पण मी एकटी नव्हते. हे ऐकता सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे खेळल्या. कापऱ्या आवाजात ती पुढे म्हणाली की गेल्या 2 वर्षांपासून आमच्या व्यवसायात खूप नुकसान होत होतं. आमच्यावर मोठं कर्ज झालं होतं. पैसे मिळाले नसते तर आमचं घर विकलं गेलं असतं. त्याचवेळी कोणीतरी सल्ला दिला की जर राहुलच्या हिस्स्यातील घर आणि मालमत्ता आमच्या नावावर झाली तर बँकेतून नवीन लोन मिळू शकतं. म्हणून आम्ही हळूहळू त्या कागदपत्रांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. मी स्तब्ध झाले. ती पुढे म्हणाली की आम्हाला हवं होतं की सुनंदा स्वतःहून त्रासून हे घर सोडून जावी. त्यासाठी मी रोज तिचा अपमान केला, तिला एकटेपणाची जाणीव करून दिली, तिच्या प्रत्येक प्रयत्नात अडथळे आणले. शिवणकामासाठी तयार केलेले कपडे मीच लपवले होते. बँकेची कागदपत्र ही मीच कपाटातून काढली होती. हॉस्पिटलमधली फाईलही त्याच कामासाठी होती. मला वाटलं जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. मी विचारलं की आणि ज्या दिवशी माझा मुलगा ऑपरेशन थिएटरमध्ये होता त्या दिवशीही? काजलला रडू अनावर झालं. तिने मान खाली घालून म्हटलं की हो, त्या दिवशीही मला हवं होतं की तू हॉस्पिटल सोडून घरी यावंस. जर तू घरी आली असतीस तर त्याच दिवशी काही कागदपत्रांवर तुझी सही घेण्याचा आमचा बेत होता. तुला सांगितलं जाणार होतं की ते हॉस्पिटल आणि विम्याशी संबंधित कागद आहेत, पण प्रत्यक्षात ते मालमत्तेशी संबंधित कागदपत्र होते. हे ऐकताच माझे हात सुन्न झाले. मी माझ्या मुलाला घट्ट छातीशी कवटाळले. जर त्या दिवशी मी हॉस्पिटल सोडून घरी गेले असते तर कदाचित सगळंच संपलं असतं. तेव्हाच राहुल रागाने उठले. त्याने प्रथमच संपूर्ण कुटुंबासमोर ठाम आवाजात म्हटलं की बस, खूप झालं. जी स्त्री माझ्या मुलाच्या जीवापेक्षा लालसेला जास्त महत्त्व देते, तिला या घरात सन्मानाने राहण्याचा कोणताही अधिकार नाही. सासूबाई आणि सासरेबुवा दोघेही रडू लागले. सासरेबुवांनी कापऱ्या आवाजात म्हटलं की सुनंदा, आम्हाला माफ कर. आम्ही नेहमी काजलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तुझ्या वेदना समजून घेण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही. मी त्यांच्याकडे पाहिलं. माझ्या मनात वर्षानुवर्षांचं दुःख होतं, पण द्वेष नव्हता. मी शांतपणे म्हटलं की माफ करणं सोपं असतं, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला खूप वेळ लागतो. त्याचवेळी दाराची घंटी वाजली. बँकेचे अधिकारी आणि पोलिसांचे 2 कर्मचारी घरात आले. बँकेने आधीच संशयास्पद कागदपत्रांबाबत तक्रार दाखल केली होती. चौकशी सुरू झाली. ज्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाला होता ती समोर आली. त्यानंतर कायद्याने आपले काम सुरू केले. मी कोणाचाही बदला घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी फक्त सत्य सांगितलं. पुढचा निर्णय मी कायद्यावर सोपवला. काही महिन्यानंतर राहुलने शहराच्या दुसऱ्या भागात भाड्याने एक छोटंसं घर घेतलं. आम्ही निर्णय घेतला की आता आपलं आयुष्य आपल्या मेहनतीवर उभं करायचं. घर छोटं होतं पण त्यात टोमणे नव्हते. स्वयंपाकघर छोटं होतं पण त्यात अपमान नव्हता. पैसे कमी होते पण मनात आनंद होता. मी शिवणकाम पुन्हा सुरू केलं. हळूहळू माझं काम वाढू लागलं. त्यानंतर मी ऑनलाईन ऑर्डर्सही घेण्यास सुरुवात केली. काही वर्षात मी माझं छोटंसं बुटीक सुरू केलं. राहुलनेही मेहनतीने आमचं कर्ज फेडायला सुरुवात केली. आदित्य पूर्णपणे बरा झाला. पहिल्यांदा जेव्हा तो शाळेतील धावण्याच्या स्पर्धेत जिंकला आणि मेडल माझ्या गळ्यात घातलं, तेव्हा मला वाटलं की देवाने माझ्या प्रत्येक रात्रीच्या अश्रूंना उत्तर दिलं आहे.
तिकडे काळानेही आपला न्याय दिला. काजलचा लालच तिला कुठेच पोचू देऊ शकला नाही. तिचं कर्जही संपलं नाही. ज्या नातेवाईकांच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी तिने माणुसकी गमावली होती, तेच नातेवाईक कठीण काळात तिच्या सोबत उभे राहिले नाही. ज्यांच्यासाठी तिने नाती तोडली, तेच लोक तिच्यापासून दूर गेले. सासूबाई आणि सासरे बुवांनाही काळानुसार समजलं की घर कामाने नाही तर आपुलकीने चालतं. एक दिवस ते आमच्या नव्या घरी आले. सासूबाईंनी आदित्यला मिठी मारत रडत म्हटलं की बेटा, आम्हाला माफ कर. मी त्यांच्यासाठी चहा बनवला. माझ्या मनात बदलायची भावना नव्हती, कारण मी शिकले होते की सर्वात मोठा बदला म्हणजे सन्मानाने जगलेलं आयुष्य. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला समजतं की त्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर उभी राहून मी जो निर्णय घेतला होता, तो माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय होता. जर त्या दिवशी मी माझ्या मुलाला सोडून घरी गेले असते, तर कदाचित मी माझा मुलगाही गमावला असता आणि आत्मसन्मानही आणि माझं भविष्यही. त्या दिवशी मी प्रथमच माझ्या भीतीऐवजी माझ्या मनाचं ऐकलं होतं आणि तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय ठरला. मित्रांनो, या कथेतून एवढं शिकायला मिळतं की आत्मसन्मान आणि सत्तेची साथ कधीही सोडू नका. लालच काही काळ जिंकताना दिसतो, पण शेवटी विजय नेहमी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णयाचाच होतो. आईसाठी तिचं मूल हे जगातील कोणत्याही दिखाव्यापेक्षा मोठं असतं. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.